राज्यातील रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, शेतकरी बांधवांसाठी, कामगारांसाठी, लाडक्या बहिणींसाठी आणि पेन्शनधारकांसाठी 1 जुलै 2025 पासून 10 नंदाचे निर्णय लागू होणार आहेत। थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घोषणा सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, शेतकरी बांधव असाल, कामगार असाल, लाडक्या बहिणी असाल किंवा पेन्शनधारक असाल, तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावे, तरच तुम्हाला या 10 नंद निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। अन्यथा तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा, तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, 1 जुलै पासून राज्यामधील फक्त पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी हे 10 नंदाचे निर्णय लागू करण्यात येणार आहेत। त्यांनाच या 10 नंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच राज्यामधील सरसकट सर्व शेतकरी बांधवांसाठी 10 नंदाचे निर्णय लागू करण्यात येणार आहेत। गॅस ग्राहक असेल, पेन्शनधारक असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, त्यांच्यासाठी सुद्धा 10 नंदाचे निर्णय लागूच करण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल, लाडक्या बहिणी असाल, तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तुम्हाला सुद्धा या 10 नंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा मित्रांनो, राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार सुद्धा आलेलं आहे। तर हे सरकार राज्यामधील सामान्य नागरिकांमुळे आलेलं आहे। तर त्या सर्व नागरिकांना 1 जुलै 2025 पासून 10 नंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री आहेत। यांच्या माध्यमातून राज्यामधील सर्व नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी हे 10 नंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात येणार आहे। जर तुम्हाला या 10 नंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु या 10 नंदी निर्णयांचा लाभ सरसकट सर्व नागरिकांना देण्यात येणार नाही। तर यासाठी राज्य सरकारकडून 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। बघा मित्रांनो, जर तुम्हाला या 10 नंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत, तरच तुम्हाला या 10 नंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत। बघा, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल, पेन्शनधारक असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत, तुमच्याकडे रहिवासी दाखला सुद्धा असायला पाहिजे, तर तुम्हाला 1 जुलै पासून या 10 नंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच मित्रांनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ती दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तुमच्याकडे ट्रक नसायला पाहिजे, तुमच्याकडे पॉकलेन, जेसीबी यांसारखी मोठमोठी वाहने नसायला पाहिजेत। बघा, तुमच्याकडे यांपैकी कोणतेही वाहन नसेल तरच तुम्हाला या 10 नंदी निर्णयांचा लाभ घेता येणार आहे। परंतु जर तुमच्याकडे 2 चाकी गाडी असेल, सायकल असेल, बैलगाडी असेल, अशी वाहने असतील तरी पण तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून गव्हर्नमेंटची पेन्शन सुद्धा सुरू नसायला पाहिजे, तरच तुम्हाला या 10 नंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा मित्रांनो, तुमचा मुलगा, तुम्ही स्वतः किंवा तुमची पत्नी सरकारी कार्यालयामध्ये कामगार नसावी, घरामधील सदस्य पेन्शनधारक सुद्धा नसायला पाहिजे, तरच तुम्हाला या 10 नंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच मित्रांनो, जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे ती चौथी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, रेशनधारक असाल, तर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, तरच तुम्हाला 1 जुलै पासून या 10 नंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, सर्वात प्रथम शेतकरी बांधवांसाठी जे 10 नंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत ते 10 नंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तुम्ही जर शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी आनंदाचे निर्णय
लागूच करण्यात येणार आहेत। बघा, जो पहिला आनंदाचा निर्णय लागू करण्यात येणार आहे तो पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणजेच या दोन्ही हप्त्यांच्या रकमा वाढवून सुद्धा देण्यात येणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा प्रत्येक वर्षाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळत होते, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळत होते, परंतु तुम्हाला 1 जुलै पासून म्हणजेच नवीन वर्षापासून तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांच्या माध्यमातून 9,000 रुपये, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 9,000 रुपये म्हणजेच वर्षाला टोटल मिळून 18,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी जो दुसरा आनंदाचा निर्णय लागू होणार आहे तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे शेतकरी बांधवांना बी बियाणे आणि खतांसाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, तुम्हाला सुद्धा पेरणी करायची असेल, त्यासाठी तुम्हाला 6,000 रुपये बियाणे आणि खतांसाठी देण्यात येणार आहे, त्याचे अर्ज सुद्धा करायचे आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत, त्यापैकी 2 आनंदाचे निर्णय बघितलेले आहेत, उर्वरित 8 आनंदाचे निर्णय बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो, अगोदर रेशन धारकांसाठी जे आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत ते आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। परंतु रेशन धारकांनो, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला 1 जुलै पासून या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा रेशन धारकांनो, तुमच्यासाठी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन धारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच 1 जुलै पासून रेशन धारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहे, परंतु तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। सोबतच रेशन धारकांना जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन धारकांना रेशन कार्डवरती मोफत किराणा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा रेशन धारकांना तुम्हाला 1 जुलै पासून रेशन कार्डच्या आधारावरती पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यासोबत तुम्हाला किराणा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा रेशन कार्डवरती 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात येणार आहेत, त्यापैकी 2 आनंदाचे निर्णय बघितलेले आहेत, उर्वरित 8 आनंदाचे निर्णय बघून घ्या। परंतु त्या अगोदर राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांसाठी जे 10 आनंदाचे निर्णय लागू होणार आहेत ते 10 आनंदाचे निर्णय बघून घेऊयात। परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असायला पाहिजे किंवा 60 वर्ष तुम्हाला सुद्धा सुरू असावं, तरच मला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी जो पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये सुद्धा मिळणार आहे, परंतु तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त सुद्धा असायला पाहिजे। बघा ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारची मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेअंतर्गत राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन सुरू करण्यात आलेली आहे। 1 जुलै पासून त्याची अंमलबजावणी परत एकदा सुरू होणार आहे, त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु हा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। सोबतच ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी जो दुसरा आनंदाचा निर्णय लागू करण्यात येणार आहे तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना मोफत रेल्वे प्रवास, उर्वरित 8 आनंदाचे निर्णय बघून घ्या। बघा तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मोदी साहेबांकडून मोफत बस सेवा, सोबतच तुम्हाला मोफत रेल्वे सुद्धा करण्यात येणार आहे, तुमच्याकडून प्रवासासाठी 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही। बघा ज्येष्ठ नागरिकांना 2 आनंदाचे निर्णय तुमचे सुद्धा बघितलेले आहेत, उर्वरित 8 आनंदाचे निर्णय बघून घ्या। परंतु त्या अगोदर राज्यामधील सर्वात फेमस असणारी लाडकी बहीण योजना, तर या लाडकी बहीण योजनेमधील ज्या बहिणी पात्र ठरलेले आहेत त्या बहिणींसाठी सुद्धा 10 आनंदाचे निर्णय लागू होणार आहे, ते 10 आनंदाचे निर्णय बघून घ्या। जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज पात्र असेल, तुमच्यासाठी सुद्धा 1 जुलै पासून 10 आनंदाचे निर्णय लागूच होणार आहे। तर बघा या 10 आनंदाच्या निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून हप्ता सुद्धा वाढवून मिळणार आहे। म्हणजेच तुम्हाला सध्याच्या स्थितीला 1,500 रुपये प्रमाणे हप्ता मिळत आहे, तर त्याची रक्कम 600 रुपयांनी वाढवण्यात सुद्धा येणार आहे, तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना मोफत भांडी संच वाटप सुद्धा केला जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला 1 रुपयामध्ये 35 भांडे देण्यात येणार आहे, परंतु तुमच्या घरामधील कोणता तरी सदस्य बांधकाम कामगार
असायला पाहिजे, तरच तुम्हाला मोफत भांडे संच देण्यात येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते, त्यापैकी 2 आनंदाचे निर्णय बघितले आहेत, उर्वरित आनंदाचे निर्णय बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा जो माल असो, जो पीक असतो, त्या पिकाला चांगल्या पद्धतीचा भाव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे तुमचं जे पीक असतं तर त्या पिकाला 1 जुलै पासून चांगला हमी भाव सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना पेरणी करायची असेल त्या पेरणीसाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर कर्ज घेतलेला असेल त्या कर्जमाफीवर ते निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहे। त्यासोबत राज्यामधील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या पिकांचे नुकसान पावसामुळे झालेलं असेल, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं असेल, तर तुम्हाला पीक विम्याच्या स्वरूपामध्ये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात येणार आहेत, त्यापैकी आपण 2 आनंदाचे निर्णय बघितलेले आहेत, उर्वरित आनंदाचे निर्णय बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही, तो हप्ता 1 जुलै रोजी तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर केला जाणार आहे। दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी शिलाई मशीन योजना, पिठाची गिरणी योजना, सौरचूल योजना अशा योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींच्या अनुदानामध्ये वाढ सुद्धा होणार आहे। सोबतच ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आले असतील त्यांना पूर्ण हप्ते देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच रेशनधारकांनो, तुमचे 2 आनंदाचे निर्णय बघितलेले आहेत, 8 आनंदाचे निर्णय लगेच बघून घ्या। बघा रेशनधारकांनो, तुम्हाला पैसे मिळणार आहेत, किराणा सुद्धा मिळणार आहे, ते तर आपण बघितलेले आहे। त्याचप्रमाणे रेशनधारकांनो, तुम्हाला आतापासून डिजिटल रेशन कार्ड देण्यात येणार आहे। या रेशन कार्डच्या आधारावरती तुम्हाला सुद्धा जास्त प्रमाणामध्ये गहू आणि तांदूळ सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत रेशनधारकांच्या मुलांना शाळेमध्ये प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे। रेशनधारकांना केंद्र सरकारकडून पेन्शन योजना सुरू सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती राज्यामधील ज्या ज्या योजना असतील त्या सर्व योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच रेशनधारक शेतकरी असतील तर त्यांना शेळी पालन योजना, विहीर अनुदान योजना, कांदेचाळ अनुदान योजना यांसारख्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यापैकी आपण 2 आनंदाचे निर्णय बघितलेले आहेत, उर्वरित 8 आनंदाचे निर्णय बघून घेऊयात। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी शिबिर सुद्धा राबवण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला डोळ्यांना कमी दिसणे असेल, पाठदुखी असेल, मानदुखी असेल, चालण्यामध्ये अडथळे येत असेल, कंबरदुखी असेल, यांसारख्या जर तुम्हाला आजारांना त्रस्त व्हावे लागत असेल तर तुमच्यासाठी शिबिर सुद्धा राबवण्यात येणार आहे। तुम्हाला सुद्धा 3 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच जे आपल्याला आयुष्यमान कार्ड देण्यात आलेला आहे त्याच्या आधारावरती 5 लाख रुपयापर्यंत ते 6 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत मेडिकलमध्ये फ्रीमध्ये गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर त्याची 1 जुलै पासून अंमलबजावणी सुद्धा होणार आहे। परंतु जे जे गॅस ग्राहक असतील, याच्यामध्ये HP कंपनीचा गॅस असेल, भारत कंपनीचा गॅस असेल, त्या सर्व गॅस ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे, कारण 1 जुलै पासून गॅसच्या किमती कमी होणार आहेत, कमी सुद्धा करण्यात येणार आहे। सोबतच राज्यामध्ये लाडक्या बहिणी असेल, रेशनधारक बहिणी असेल, त्यांना प्रत्येक वर्षाला 3 गॅस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासोबत तुम्हाला जो गॅसचा जो खर्च होता तर तो खर्च कमी सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्हाला गॅस ने आण करावा लागत होता, परंतु तुमच्या घरापर्यंत सर्व्हिस सुद्धा पोहोचवली जाणार आहे, तुमच्या दारापर्यंत गॅस सुद्धा पोहोचवला जाणार आहे। बघा गॅस ग्राहक असेल, शेतकरी बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असेल, पेन्शनधारक असतील, यांसाठी 10 आनंदाचे निर्णय राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे। त्याची अंमलबजावणी 1 जुलै पासून होणार आहे। परंतु तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्नाचा दाखला, सोबतच तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यासाठी वयाचा दाखला, 2 पासपोर्ट साइज फोटो अशा पद्धतीचे सर्व कागदपत्रे असायला पाहिजे। सोबतच रेशनधारकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डची झेरॉक्स सुद्धा असायला पाहिजे। बघा तुमच्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, त्याची अंमलबजावणी 1 जुलै पासून होणार आहे। तर ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।